नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट. चला तर मित्रांनो बघूया आपल्यासाठी काय नवीन अपडेट येत आहे. ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्व शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. त्याआधी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. मी आपल्यासाठी अशाच दररोज नवीन नवीन अपडेट घेऊन असतो. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी झाली आहे. या संदर्भात आढावा घेतला असून 60 लाख हेक्टरवरती नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चला तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यात मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली असून मोठा शेतकऱ्यांना फटका बसल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार का याची अपेक्षा शेतकऱ्यांची होती. दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्व शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्व प्रयत्न राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यांनी जाहीर केले. तसेच मॅन्युअलमध्ये उन्हाळा दुष्काळ ही संकल्पनाच नाही, तरीही दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्या जातील असे म्हणत एक प्रकारे ओला दुष्काळच जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी झाली आहे. या संदर्भात आढावा घेतला असून 60 लाख हेक्टरवरती नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात आपण 2,115 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्याची कामे सुरू झाली आहे. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचा असमेट त्यांना अधिकाराचा वेळ आपण दिलाय. पुढच्या 2-3 दिवसात ही सगळी माहिती पोहोचेल. त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल, जसं की खरडून गेलेली शेती आहे त्यांच्याकरिता मदत असेल, विहिरीच्या संदर्भात करायची मदत असेल, घराच्या संदर्भातील मदत असेल, तातडीने मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉन्फिडन्सिव्ह पॉलिसी तयार करून ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये घोषणा आम्ही करू आणि शक्यतो शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये ही मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरं महत्त्वाचे म्हणजे मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते. मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठलेही नाही, आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या उपाययोजना सवलती आपण देतो, ज्या सगळ्या सवलती आपण तशाच प्रकारची दुष्काळ टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती ही लागू करण्याचा निर्णय राज्याच्या घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे जी काही मागणी होती ती त्यावेळेस सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करण्याचा अर्थ असतो की त्या सवलती लागू करा. तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने घेतला आहे. आता ही सगळी नुकसानीची आकडेवारी जमा होते की पूर्ण जमा 2 ते 3-4 दिवसात होईल असं जसं सांगितलं जातं. लवकरात लवकर कुठल्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्यात संदर्भातला निर्णय घेणार आहोत आणि संदर्भातली घोषणा आम्ही करू असेही फडणवीस म्हणाले. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो.